मीडिया सर्वांचंच मी मनापासून स्वागत करतो। गेले अनेक वर्षापासून ह्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात 54 वर्ष ह्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला च्या निर्मितीला झालेले आहेत। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतून हा सह्याद्री सहकारी साखर कारखाना ची निर्मिती झालेली आहे आणि ह्याचा 5 तालुक्यामध्ये कार्यक्षेत्र आहे। कराड, कडेगाव, खटाव, कोरेगाव आणि सातारा। आज ही सभासदांच्या शेतकऱ्यांच्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही निवेदनाच्या माध्यमातून समक्ष प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका विद्यमान संचालक मंडळ आणि चेअरमनांच्या कधीही नव्हती। आज मागच्या आपण सर्वांना माहिती आहे की 2-2.5-3 महिन्यापूर्वी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची यादी प्रादेशिक सहसंचालकांच्याकडे पाठवण्यात आली। त्या यादी संदर्भात आपल्याला प्रेसच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे। सभासदांना कशा पद्धतीनं विद्यमान संचालक मंडळ आणि चेअरमननी कशा पद्धतीनं दिशाभूल केलेली आहे हे आपल्यासमोर मांडलं। त्याचबरोबर तो जो निर्णय केला हा एक कायदेशीर लढाई लढावी लागली। त्या ठिकाणी त्या लोकांना पैसे भरण्यासाठी 2026 पर्यंत मुदत असताना खोट्या नोटिसा दाखवण्यात आल्या। ही सगळी लढाई लढत असताना मी ज्या पद्धतीनं गेले 2-3 वर्ष झालं आम्ही सर्वपक्षीय आणि समविचारी सर्व लोक एकत्र येऊन ही बाजार समितीची निवडणूक असेल, कराड शेती उत्पन्न बाजार समितीची, कालची ही विधानसभेची निवडणूक झाली असेल, ह्या निवडणूक लढण्याचा आणि ह्या कराड उत्तरच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायची भूमिका आम्ही सर्वजण नेहमी करत आलो। परंतु गेले 2-3 महिन्यापासून ह्या प्रक्रिया सुरू झाल्या। ह्या प्रक्रियामध्ये थोडंसं मी वारस नोंदीबाबत किंवा अपूर्ण शेअर्सबाबत हे जे काय निर्णय करून घेतले त्यामधून सभासदांना ज्या त्यांच्या वारस नोंदीचे अर्ज घेत नव्हते त्याचे अर्ज घेऊन त्यांना पोच देण्याची सह्याद्री सहकारी कारखान्याला नोटीस काढली। नोटीस काढत ह्या सर्व गोष्टी करत असताना मी सर्वजणांना एकत्र घेऊन जायची भूमिका त्या ठिकाणी ठेवली। परंतु गेले निवडणूक डिक्लेअर झाली। निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला सर्वांना माहीत आहे की टप्प्याटप्प्यामध्ये कशा पद्धतीनं ह्या भूमिका बदलत गेल्या। आम्ही जी गेले 2-3 वर्ष झालं एकत्रपणे ज्या सहकारातल्या निवडणुका असतील त्या एकत्र येऊन लढण्याची भूमिका आणि ह्या कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी करण्याचं काम करत होतो। आज सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही आटोकाट शेवटपर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केला की ही आपण सर्वजण एकत्र येऊन ही सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढली पाहिजे। आम्ही 2:45 वाजेपर्यंत आम्ही तडजोडीची चर्चा करत बसलो। त्या ठिकाणी आम्ही समजूत घालत बसलो। आम्ही असा विचार केला नव्हता की समोरचं पॅनेल किंवा ज्यांनी आमच्याबरोबर गेले 2-3 वर्ष झालं काम करतात की आम्हाला अंधारात ठेवलं आणि त्यांनी त्यांचं पॅनेल पूर्ण करून आमच्यावर चर्चेला आले। म्हणजे एका बाजूनं त्यांचं काम करायचं, दुसऱ्या बाजूनं आम्हाला चर्चेत अडकवायचं आणि आम्ही चर्चेला येत नाही ह्या भूमिका सातत्यानं तुमच्या समोर सांगायच्या, माध्यमांना सांगायचं
अंतस्थ बैठकीमध्ये सांगायचं. ह्या अशा पद्धतीनं ही गेले 10-15 दिवसाची आमच्या जी समविचारी आम्ही एकत्र होतो त्यांनी आमच्याबरोबर अशी वर्तणूक केलेली आहे. आणि त्याचबरोबर हे अर्ज छाननी माघारी घ्यायचे काल परवाचं की झाली ती परिस्थिती झाल्यानंतर त्याच्यानंतरही आपण एकत्र येऊन लढलं पाहिजे. तालुक्यातली लोकांची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. ह्यासाठी आपण थोडंसं बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. अशा भूमिका फोन यायला लागले आणि कुठंतरी आपण प्रामाणिक भूमिकेनं पुढं जावं म्हणून मी काही लोकांच्या बरोबर येईल त्याच्याबरोबर चर्चा करत राहिलो. कुठंतरी शेतकऱ्यांना कराड तालुक्यातल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यातल्या लोकांना त्या 54 वर्षामध्ये न्याय देण्याचं काम आमच्या सर्वांच्या माध्यमातून होणार होतं. पण काय प्रवृत्तीने ही न होऊन द्यायचं ही भूमिकाही घेतलेली अशी लोक होती त्या ठिकाणी. मला एक प्रामाणिक माझी एक भूमिका होती. आज सुद्धा मी 11:15 पर्यंत ऑफिसला मी 11:30ला पोचलो. त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत पॅनेलचे अर्ज स्वीकारले आणि त्या ठिकाणी 2 पॅनेलचे अर्ज आले. अर्ज आल्यानंतर मी 12:05ला त्या ठिकाणी पोचलो. 12:05ला पोचल्यानंतर त्या ठिकाणी जे निवडणूक निर्णय अधिकारी सुद्रिक साहेब होते त्यांनी मला अर्ज उशीर झालाय म्हणून सांगितलं. उशीर झालाय, आम्हाला आमचं काम संपवून द्या आणि त्याच्यानंतर तुमच्यावर चर्चा करतो, तुम्ही थोडं जरा बसून घ्या साईडला. आम्हाला त्याचा थोडासा शंका वाटली म्हणून आज तुमच्यातली त्या ठिकाणी काही लोक होती, तुम्ही ती गोष्ट बघितली. आम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला. आज जर निवडणूक निर्णय अधिकारी त्या ठिकाणी प्रक्रिया चालू असेल आणि आम्ही त्या ठिकाणी जर पोचलो असेल, प्रक्रिया पूर्ण नव्हती, प्रक्रिया चालू असताना पोचून आम्ही अर्ज द्यायची विनंती केली. 15-20 मिनिटं आम्हाला त्या ठिकाणी बाजूला सरकवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी आमच्या पॅनेल सोडून म्हणजे 2 पॅनेलचे अर्ज आलेत आणि त्या 2 पॅनेल सोडून बाकी सर्वजण जे आता आलेले असतील त्यांना अपक्ष म्हणून द्यावं आणि वेगळं वेगळं स्वतंत्र चिन्ह द्यावं असा अर्ज त्या ठिकाणी सादर केला. म्हणजे आज एका बाजूनं तुम्ही लढाईची भूमिका घेताय, दुसऱ्या बाजूनं तुम्ही गाफील ठेवताय आणि ही भूमिका घेत असताना तुम्ही आज एवढं जर समोर येऊन लढाईची भूमिका तुमची आहे तर ही लढलं पाहिजे. आज आपण प्रामाणिकपणे जर एखादी गोष्ट करत असेल, शेतकऱ्याच्यासाठी न्याय द्यायचं काम करत असेल, सभासदांच्यासाठी न्याय द्यायची भूमिका आपली असेल तर अशा गोष्टी, अशी दिशाभूल किंवा असं एखाद्याला गाफील ठेवण्याचं काम हे करू नये अशी माझी प्रामाणिक मत आहे. की आपण एखाद्या गोष्टीमध्ये जर निर्णय घेतला, निवडणूक लढायची असली तर निवडणूक लढण्याच्या भूमिकेतनं जावं. एखाद्या उमेदवाराला घ्यायचं, त्याचा पाठिंबा घ्यायचा आणि त्याचा पाठिंबा घेऊन घोषित करायचं. आज तुमच्यामध्ये बहुतेक मला वाटतंय धमक राहिलेली दिसत नाही. का तर तुम्ही आज त्या उमेदवाराला वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवून त्याला तुमच्या बरोबर घेऊन त्याचा पाठिंबा घेताय. अधिकृत उमेदवार असतील, आजपर्यंत कुठं झालं नसेल, ही पहिली निवडणूक असेल की एखाद्या अधिकृत पॅनेलचा उमेदवाराला घ्यायचं आणि त्याचा जाहीर पाठिंबा घ्यायचा. म्हणजे ह्यातून दिसतंय की तुम्ही हातबल झालेला आहे, तुमच्या हातात निवडणूक गेलेली आहे. तुम्हाला लोकांनी सांगतेत की तुम्ही ही जी चुकीचं केलंय ही तुम्हाला कधी ही कराड उत्तरची जनता, कराड तालुक्याची जनता, सभासद माफ करणार नाहीत. ही गोष्ट ही ठामपणे आज शेतकरी सभासद सांगतेत. 2 महिन्याची निवडणूक झाली, 2.5-3 महिन्याची निवडणूक झाली, आमच्या कपड्यावरचा अजून गुलाल आमच्या कार्यकर्त्यांचा गेला नाही. आज त्या ठिकाणी आमच्याच गावामध्ये येऊन आमच्याच पार्टीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आतापर्यंत कुणी ह्या आज जे माझे आमदार आहेत
त्यांच्या काही कार्यकर्त्यांना घेऊन कालपर्यंत त्यांच्यावर होते अशा लोकांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतल्या। आज ज्यांनी प्रामाणिक 40-50 वर्ष त्या कारखान्यासाठी संघर्ष केला, आज भिकुनाना किवळकर असतील, माधवराव जाधव असतील, पार्लेकर असतील, त्या ठिकाणी चोरेकर असतील, अशा लोकांनी संघर्ष केला। आज त्यानंतर धैर्यशील दादांचे वडील असतील, सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही निवडणूक लढली। हिंदूराव साहेब असतील, विठ्ठल ताते असतील, लाला आबा असतील, ह्या लोकांनी खरोखर ही गेले 54 वर्ष ज्या ज्यांनी पायाभरणी केली अशा लोकांच्या नंतर या सभासदांना न्याय द्यायचं काम केलं। आणि आज जे ठाम भूमिकेने सांगतात की मी पट काढतो, काय काढतो, हे 2009ला त्यांच्या स्टेजवर होते। ह्याच्या पाठोमागच्या निवडणुकीला त्यांनी त्यांच्या सहकार्यातनं त्यांची भूमिका बजावत होते। 2009ची निवडणूक सुद्धा ते त्यांच्यावर होते। आज ज्यांनी त्या कराड उत्तरचा 54 वर्ष संघर्ष केला अशा लोकांना बाजूला ठेवायचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। आणि खरं तुमच्या माध्यमातून सांगतो की ही सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एक कराड तालुक्याचा स्वाभिमान म्हणून आम्ही लढत आहे। आणि कराड तालुक्याचा स्वाभिमान म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की ह्या कारखान्याचा कारभार प्रामाणिकपणे चालवीन आणि ह्या सभासदांना न्याय देण्याचं काम आमच्याकडून होईल। आमच्यावर जे 15-15 वर्ष 20-20 वर्ष या ठिकाणी कारखान्यावर जाऊन जनरलला त्या ठिकाणी मान अपमान सहन करून प्रश्न विचारतात असे लोक आमच्या पॅनेलमध्ये आहेत। समोर काय आहे, समोरच्या लोकांनी काय केलंय हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे। मला एवढंच सांगायचं आहे की या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सर्व कामकाज जी आणि ह्या कामगारांना न्याय द्यायचं, विश्वास द्यायचं काम हे आम्ही सर्वजण करू। आज आमच्या बरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, ठामपणे त्यांची भूमिका आहे। आज त्याचबरोबर दुसरे आत्ता महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ आहेत, त्याच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील दादा आहेत। आम्ही गेले 15 वर्ष झालं 2014ची निवडणूक बघितल्या, 2010 ते 2014 पर्यंत त्यांचं काम बघितलंय। आज या कराड उत्तर मध्ये महाराष्ट्राचे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून त्यांनी 150-200 कोटी रुपयाचं त्यावेळेस काम टाकलं। त्याच्यानंतर जे आता सुद्धा त्या कराड उत्तरला न्याय द्यायचं काम पृथ्वीराज चव्हाण आणि धैर्यशील दादांच्या माध्यमातून या ठिकाणी भाव असतील यांच्या रामभाऊंच्या भावांच्या माध्यमातून होते। आज मला एवढंच सांगायचं आहे की ह्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची दुकानदारी ही मत्यापूरमधून चालून देणार नाही, ही माझा ठाम विश्वास आहे। आणि ज्या पद्धतीनं 2 महिन्यात काही लोकांना विसर पडला असा विसर मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली, लोकांना विश्वास दिला, पण कधी असं केलं नाही। ही आज भूमिका 2 महिन्यात जर होत असेल तर सभासदांना, शेतकऱ्यांना, कराड तालुक्यातल्या लोकांना विचार करावा लागेल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आज आम्ही त्या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून ही निवडणुकीला समोर जात आहे। आज सभासदांचा विश्वास आमच्यावरती आहे। आज आम्ही सभासदांना विचारून, सभासदांच्या न्याय हक्कासाठी भांडून, त्या ठिकाणी त्यांना अधिकार मिळवून, त्यांना विचारात घेऊन आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतलेली आहे। आज त्याचबरोबर जे आज विद्यमान संचालक मंडळ आहेत, या संचालक मंडळाने ही जी भूमिका गेले 15-20 वर्षातली जे 2002 पासून
1995 सालापासून जे एक्सपेन्शन झालेलं नाही आणि 2002 पासून 18,000 हेक्टरची नोंद ह्या ठिकाणी असताना देखील एक्सपेन्शन केलेलं नाही। ते त्यांच्या भाषणामध्ये सांगतात की 1998 साली 18,000 हेक्टरची नोंद झाली। मग आपल्याकडे अहवाल येत होता 22,000 हेक्टरवर नोंद गेली। आपल्या बाजूनं 25, 30, 40,000 मेट्रिक टनाचे कारखाने उभे राहिले। तुम्ही काय करत होता? ह्यांनी मला उत्तर दिलं की आम्ही 2017 मध्ये अतिशय कष्टाने ती लायसन मिळवण्याचा प्रयत्न केला, कोर्टामध्ये जावं लागलं। पण जर तुम्हाला 22,000 हेक्टरची नोंद अहवाल तुमच्यापाशी आहे, तुमच्या अहवालातल्या नोंदीवर बोलतो मी, बाकीच्या नोंदी कृषी अधिकाऱ्याकडून आम्ही घेणारच आहे। मी अधिकृत पत्र दिलेलं आहे कराड तालुक्याच्या जी ऊसाची नोंद आहे अडसाले आणि सुरूच्या लागणीची। पण ही तुमची जी 30 वर्षामध्ये एक्सपेन्शन केलं नाही ही चूक कबूल करायला पाहिजे। तुम्ही 2017ला परमिशन मागायला गेला एक्सपेन्शनची, तुमची सत्ता नाही म्हणून सांगितली, तुमची सत्ता नव्हती, ठीक आहे 2017ला, पण 2019 पासून 2014 पर्यंत आपण काय करत होता त्याचं उत्तर दिलं पाहिजे। तुमचं सरकार होतं, केंद्रातही होतं आणि राज्यातही होतं, तुमचे सहकार मंत्री होते, तुम्ही काय करत होता? कशासाठी अडकून राहिला होता? आज कशासाठी सभासदांचं नुकसान करताय तुम्ही? ह्या 20-25 वर्षात तुम्ही एक्सपेन्शनचा निर्णय घेतला नाही, ही सभासदांच्यासाठी आणि आमच्या ह्या कराड तालुक्यातील 5 तालुक्यातल्या लोकांच्यासाठी एक नुकसानकारक गोष्ट तुम्ही घडवली। आणि मला एवढंच सांगायचं आहे, आपण जे ठाम भूमिकेनं विश्वासानं सांगता की मी सक्षम आहे, पण खरोखर ह्यातून दिसतंय की तुमच्या डोळ्यासमोर तुमचे अहवाल असताना तुम्ही किती सक्षम आहे का नाही ही स्वतः तुम्ही दाखवून देताय। तुमच्या भाषणामध्ये सुद्धा तुम्ही साल वाईज तुम्ही किती हेक्टरची नोंद असतात भाषण करताय, त्या भाषणामध्ये सुद्धा आकडेवारी आहे, पण ही चुकीची गोष्ट सभासदांनी लक्षात घेतलेली आहे। त्रास सोसलेला आहे, एकरी 5-10 टनाचं नुकसान सोसलेलं आहे, 10-15-20 हजार रुपयाचं वार्षिक नुकसान सोसून त्या ठिकाणी शेतकऱ्याला देशधडुले लावायचं काम ह्या ठिकाणी विद्यमान संचालक मंडळ आणि चेअरमननी केलेलं आहे। ह्याच्यामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्वजण विश्वास देतो की आम्ही ह्या ठिकाणी सभासदांना न्याय देण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी या ठिकाणी ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतलेली आहे आणि आम्ही ती करून दाखवू। राज्यामध्ये आणि 1 नंबर दरामध्ये आपण असू आणि त्या ठिकाणी सभासदांना कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी ह्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना आपला कारखाना आपुलकी असली पाहिजे, प्रायव्हेट लिमिटेड असा वाटला नाही पाहिजे, अशी भूमिका निर्माण करायचं काम आमचं सर्वांचं आहे। या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आला सर्वजण, पाठीमागच्याही 6 महिने असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये मला आमच्या सहकार्यांना सहकार्य करता, त्याबद्दल सर्वांचं तुमचं सर्वांचंच मी मनापासून स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। असू दे, लागतो का इकडे बसू? मग काय इकडे बसू ना। आज सर्व पत्रकार बांधव, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, सर्व पत्रकार बांधवांचं मनापासूनचं स्वागत करतो, सर्वांना धन्यवाद देतो। आपण सर्वजण एक 15-20 मिनिटाच्या फोनमध्ये तुम्ही या ठिकाणी कराड तालुक्यातले सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिला। आत्ताच निवासरावांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या इलेक्शनच्या निमित्तांची भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेली आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गेली 54 वर्षापूर्वीचा सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी विकासाला चालना देण्यासाठी
कराड तालुक्यामध्ये कृष्णा कोयनेच्या संगम तीरावरती या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ठराविक लोकांना हा सह्याद्री सहकारी साखर कारखाना सभासदांचा कारखाना चालवण्यासाठीची जबाबदारी दिली आणि गेल्या 54 वर्षामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा डबघाईच्या दिशेनं निघालेला आपल्या सगळ्यांना दिसतोय. आत्ताचे जे विद्यमान चेअरमन आहेत हे माझ्या माहितीप्रमाणे 1991 साली पहिल्यांदा ते चेअरमन झाले. सलग 35 वर्ष एका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. माझ्या माहितीप्रमाणे कायद्यामध्ये एकदा तुम्ही संविधानिक एखाद्या पदावरती गेला की सहकारी संस्थेचं तुम्हाला चेअरमन राहता येत नाही. परंतु गेल्या अनेक वर्षाच्या सत्तेच्या कारभारामुळं, स्वतः सत्तेमध्ये असल्यामुळं हे सलग 25 वर्ष आमदार आणि 35 वर्ष चेअरमन राहण्याचा त्यांना योग आला. परंतु सह्याद्री सहकारी साखर कारखाना सभासदांनी दिलेला साखर कारखाना, स्वतःच्या वैयक्तिक मालकीची प्रॉपर्टी असल्यागत गेली 35 वर्ष आत्ताचे विद्यमान चेअरमन हा कारखाना चालवत आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, व्यवसाय असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना दिवसेंदिवस आपली प्रगती होते. कधीतरी गेल्या 10-15 वर्षापूर्वी आपण ऐकलं असेल की सह्याद्री सहकारी साखर कारखान्यानं 14 लाख गाळप केलं, 12 लाख गाळप केलं. परंतु गेले अनेक दिवस आपण बघतोय सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची प्रगती हळूहळू कमी व्हायला लागली. या वर्षीचा आकडा आपण घेतला तर 8-8.5 लाखाच्या आसपास गाळप होण्याचं आपण बघतोय. 54 वर्षाच्या नंतर अनेक साखर कारखाने आसपासला उभे राहिले. ते कारखाने गतीनं पुढे निघाले, परंतु सह्याद्री सहकारी साखर कारखाना हळूहळू डबघाईच्या बाजूने निघाला. पलीकडे आपण सोनेरा सहकारी साखर कारखाना बघताय, या बाजूला आपण जरंडेश्वर साखर कारखाना बघतोय, इकडं आपण दक्षिणेला रयत साखर कारखाना असेल, किंबहुना रेट्रे साखर कारखाना आहे, जेवण शुगर साखर कारखाना आहे. असे अनेक साखर कारखाने गेल्या 10-15 वर्षामध्ये प्रगतीपथावर आपल्याला गेलेला दिसत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, या साखर कारखान्याचे जवळपास 32,000 सभासद आहेत. 32,000 सभासदांनी जवळपास 15,000 रुपयेचं शेअर भांडवल प्रत्येकी या साखर कारखान्याला दिलेलं आहे. आपण थोडासा हिशोब केला तर गेल्या 15-20 वर्षापूर्वी 50 कोटीचं भांडवल हे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला सभासदांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. परंतु या 50 कोटीच्या भांडवलावरती सह्याद्री साखर कारखान्याची काय प्रगती झाली? शून्य प्रगती आपल्याला झालेली आपल्याला बघता येईल. किंबहुना एक्सपान्शनच्या नावाखाली 2021 साली जिल्हा बँकेचं अवाच्या सवा कर्ज उचलून एक्सपान्शनच्या नावाखाली गेली 4 वर्ष कारखान्यामध्ये खेळ चालवलेला आपल्या सगळ्यांना दिसतोय. आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला विद्यमान चेअरमनना विचारायचं आहे, तुमच्या 35 वर्षाच्या कार्यकालामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या किती कामगारांना आपण परमनंट केलं, याचं खऱ्या अर्थानं सभासदांना उत्तर देण्याची आज वेळ आलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे एकही सह्याद्री साखर कारखान्यातला कामगार परमनंट केलेला नाही. आम्ही सर्वजण शेतकऱ्याची मुलं आहे. मीही सामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे, निवासराव सुद्धा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे, आमचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादासुद्धा एक सामान्य कुटुंबातून आलेले कार्यकर्ते आहेत. आम्ही हा सभासदांच्या लढ्याचा विचार, शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा विचार घेऊन आपण हे पॅनेल आज या ठिकाणी उभा केलेला आहे. भविष्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचा विषय असेल, सभासदांना न्याय देण्याचा विषय असेल, मला सांगावं वाटतं की या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला
शहापूरसारख्या गावानं 274 एकर जमीन दिलेली आहे. एकमेव महाराष्ट्रातला असा साखर कारखाना असेल की इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्या साखर कारखान्याला जागा आहे. परंतु या कारखान्याचा विकास झाला का, इथल्या शेतकऱ्यांचा विकास झाला का, सभासदांचा विकास झाला का, हे आज आपण तपासण्याची गरज आहे. इथल्या विद्यमान चेअरमनांनी स्वतःचं घर कसं भरता येईल यासाठी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा वापर केलेला आहे. मी दाव्यानं सांगतो 1,00,000% आमचं पॅनेल तरी निवडून येणार आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, सभासदांच्या आशीर्वादानं. आम्ही पहिल्या मिटिंगला निर्णय करू. पहिल्यांदा आम्ही कामगारांच्या न्याय हक्काचा लढा आम्ही संपुष्टात नेऊ. कामगारांना न्याय देऊ, सभासदांना न्याय देऊ आणि ज्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे जेवढे 32,000 सभासद आहेत या सभासदांचा वेळेमध्ये ऊस नेऊ, एवढं आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्याला सांगतो. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था होती की यावेळची लढाई एकाच एक झाली पाहिजे. निवासरावांच्या बोलण्यामध्ये त्यांनी विस्तृतपणे सांगितलेलं आहे. खरं तर धैर्यशील दादासुद्धा या कारखान्याच्या इलेक्शनमध्ये इच्छुक नव्हते. मीही कधीही या साखर कारखान्याच्या इलेक्शनमध्ये पडलेलो नाही, कारण मी स्वतः सभासद नाही. कारण माझ्या घरामध्ये 5 सदस्य एकाच नावावर 5 शेअर कारखान्यानं कट केलेले आहे. परंतु किंबहुना कित्येक वर्ष आम्ही मागं लागलो की आम्हाला कोणाला तरी सभासद करून घ्या, परंतु कधीही सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनांनी, संचालक मंडळाने आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला कधीही सभासद करून घेतलेलं नाही. कारण त्यांना भीती होती की चांगल्या घरातली जर पोरं या ठिकाणी आली तर आमच्या सत्तेला हादरा बसू शकतो, म्हणून त्यांनी अनेक लोकांना सभासद होण्यापासून वंचित ठेवलं. त्यामुळे मीही इच्छुक नव्हतो. आमची प्रामाणिक इच्छा होती की यावेळेला विद्यमान चेअरमनांच्या विरोधात खूप मोठी लाट नाराजीची आहे. आपण सगळेजण एकत्रित येऊ. या तालुक्यातल्या जवळपास 22-23 हजार सभासद हे कराड तालुक्यातले आहेत आणि किंबहुना उरलेले जे काही सभासद आहेत ते 5 तालुक्यामध्ये आहेत. आपण कराड तालुक्यातले काही ठराविक मंडळींनी या साखर कारखान्याचं नेतृत्व करावं अशी भूमिका धैर्यशील दादा असतील किंवा अनेक नेत्यांची होती. त्या पद्धतीनं आम्ही पुढं जावं अशी आमची भूमिका होती. परंतु काही लोकांना एकदा सत्ता हातात आली की थोडीशी सत्तेची आपल्याला खुर्चीची जरा ऊब लागते. मी सुद्धा गेली 20 वर्ष राजकारणामध्ये संघर्ष करतोय. धैर्यशील दादासुद्धा अनेक वर्ष राजकारणामध्ये संघर्ष करतायत. परंतु आम्हीच ज्यांना निवडून दिलं, भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या सरकारमध्ये ज्यांना आम्हीच निवडून दिलं, त्यासाठी 2024च्या इलेक्शनमध्ये धैर्यशील दादांनी त्याग केला, मी त्याग केला. आम्ही एकाच एक लढाई करून बाळासाहेबांच्या विरोधात जी नाराजी होती त्या नाराजीमध्ये आम्ही सगळेजण एकत्र, त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते असतील किंबहुना काँग्रेसच्या लोकांनी मदत केली, रयत संघटनेच्या लोकांनी मदत केली. आता आमची सगळ्यांची इच्छा होती की तुम्ही आता आमदार झालेला आहे, तुम्ही आमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहण्याची गरज आहे. परंतु स्वतःची महत्त्वाकांक्षा 2-3 महिन्यापूर्वी स्वतःची लोक घेऊन कारखान्याच्या याद्या काय वाटल्या जात आहेत आम्हाला कोणालाही विचारात घेतलं नाही. काय मध्ये खाजगीमध्ये अफवा पसरवत आहेत की आमच्याबरोबर बोलायला तयार नाहीत, आमच्याकडे भेटायला तयार नाहीत. पण मी दाव्यानं सांगतो की मला आज तागायत 25 नोव्हेंबरला विद्यमान आमदारांनी ज्यावेळेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळावरती ज्यावेळेला तुमच्यासमोर स्टेटमेंट दिलं त्यानंतर आज तागायत एकही दिवस आम्हाला फोन केला नाही, किंबहुना आम्हाला चर्चेला बोलवलं नाही. शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घ्यायच्या दिवशी निवासरावांच्याकडे निरोप आला की तुम्ही चर्चेला या. आम्ही 2:30 वाजता चर्चेला बसलो, किंबहुना आम्ही 1 वाजता गेलो, ते 2-2:15ला आले आणि 2:45 पर्यंत घोळ घालत बसले की हे नाही तो नाही तो नाही. यांनी पहिलंच पॅनेल उभा करून स्वतःच्या 21 सीटा उभ्या करून आमच्याकडे चर्चेला आले आणि आमची गडबड झाली, आमची धावपळ झाली. 15 मिनिटामध्ये आम्ही सगळे पॅनेल उभा केलं. घाई गडबडीनं आमच्याकडून काही नजरचुकीनं चुका झाल्या, परंतु कराड तालुक्यातल्या सभासदांचा लढा उभा करण्यासाठी आम्ही जी सगळ्यांनी मेहनत घेतली त्याचं पॅनेल आज हे उभं राहिलेलं आहे. काय विस्तृतपणे आम्ही
भविष्याच्या काळामध्ये या इलेक्शनच्या माध्यमातून तुमच्यासमोर विचार मांडू. परंतु सभासदांना न्याय देण्यासाठी, कामगारांना न्याय देण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल आपण जे उभा केले, या पॅनलच्या पाठीशी आपण सर्व सभासद शेतकरी बंधू भगिनी उभा राहतील आणि हे पॅनल प्रचंड बहुमताने निवडून येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सगळेही तुमचं कायमस्वरूपी आमच्या पाठीशी सहकार्य असते, कारण आम्ही सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते. या कराड तालुक्याचा स्वाभिमान आपल्या पत्रकार बांधवांनी कायमस्वरूपी टिकवून ठेवलेला आहे. कारण कराड तालुक्यामध्ये अनेक लोक चांगल्या विचाराची होऊन गेली, त्यांना मोठं करण्यामध्ये पत्रकार बांधवांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्या पद्धतीनं आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मोलाच्या पाठीशी उभा राहण्याची सुद्धा भूमिका तुम्ही सर्व पत्रकार बांधव घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल, या पॅनलच्या माध्यमातून 5 तालुक्याचं कार्यक्षेत्र असणाऱ्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला आम्ही सगळे सामोरे जात आहोत. विशेषतः कराड तालुक्यातील स्वाभिमानी जनतेनं, स्वाभिमानी कार्यकर्त्याने स्वतःची कुठंतरी घुसमट होते, स्वतःच्यावर कुठंतरी अन्याय होते, म्हणून अन्यायातून चीड निर्माण होऊन सभासदांना न्याय द्यायची न्यायिक भूमिका घेऊन या ठिकाणी या पॅनलची निर्मिती केलेली आहे. या पॅनलचे प्रमुख निवास थोरात, रामकृष्ण वेताळ साहेब, सर्वच प्रमुख मंडळी आणि आपण सगळे पत्रकार बंधू, आज आपण आलात, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आत्ताच निवास थोरात आणि वेताळ साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये आपले मुद्दे मांडले. मी या दोघांच्या पाठीमागं ठामपणे त्यांना साथ देण्यासाठी आज या ठिकाणी आहे. खरं तर 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर ज्यावेळी सह्याद्री कारखान्याची निवडणूक झाली, त्या सह्याद्री कारखान्यामध्ये मी स्वतः धैर्यशील कदम सह्याद्री कारखान्याचा एक उमेदवार म्हणून या अगोदरच या 35,000 सदस्यांना मतं मागायला सामोरं गेलेलो आहे. त्यामुळे या कारखान्याचा आणि माझा संबंध आजचा नाही आहे. माझे वडील DP कदम नाना हे सह्याद्री शेतकरी प्रतिष्ठानचे सदस्य होते आणि गेली 40 वर्ष लालासाहेब यादव, हिंदूराव चव्हाण साहेब, विठ्ठल तात्या यांच्या बरोबरीनं सह्याद्री शेतकरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सह्याद्री कारखान्यामध्ये जे काही गैरव्यवहार झाले, जे काय अनियमितता होते, जिथं काही चुकीचं होत होतं त्याच्यावर बोट ठेवायचं काम केलेलं आहे. मी स्वतः 2017पर्यंत सह्याद्री कारखान्याच्या प्रत्येक जनरल मिटिंगला सभासदांच्या बाजूनं सभासदांना न्याय मिळावा म्हणून प्रत्येक मिटिंगला अनेक प्रश्न विचारले. त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा या ठिकाणी आहे. परंतु 2014ला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला अपयश आलं. 8,000 मतानं माझा पराभव झाला. सह्याद्रीच्या निवडणुकीमध्ये मला अपयश आलं आणि विद्यमान सह्याद्रीच्या चेअरमननी आमच्या कार्यकर्त्यांच्या ऊसाला कोयता लावायला नकार दिला. अनेक कार्यकर्त्यांचं ऊस या ठिकाणी आगीत होरपळलं, परंतु सह्याद्रीच्या विद्यमान चेअरमननी त्या ऊसाला कधी कोयता लावला नाही. अनेक
इतर कारखान्याच्या चेअरमनच्या पायाला हात लावून ते जळलेले ऊस आम्हाला घालवावे लागले आणि म्हणून लोकांनी एकत्रित येऊन मला सांगितलं, दादा याच्यावर पर्याय काढला पाहिजे, म्हणून वर्धन कारखान्याची निर्मिती केली. आणि ज्या दिवशी वर्धन कारखान्याची निर्मिती झाली त्या दिवसापासून मी सह्याद्री कारखान्याच्या जनरल मीटिंगला प्रश्न विचारायचं बंद केलं. परंतु तिथं जात होतो, सही करत होतो. आपल्या सगळ्यांना सह्याद्री चांगला चालावा अशाच मी शुभेच्छा देतो. आणि म्हणून या ठिकाणी आजसुद्धा माझी भावना होती, ज्यावेळी मी आणि इथले आमदार आम्ही चर्चेला बसलो त्यावेळी म्हटलं मी सुद्धा एक कारखाना चालवतो, तुमचासुद्धा एक कारखाना. खरं तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी सह्याद्री कारखान्याची निर्मिती केली. सह्याद्री कारखाना हा कराड तालुक्याची अस्मिता आहे. अनेक कामगारांचं संसार त्या कारखान्यावर अवलंबून आहे. कारखाना सध्या अडचणीत. कारखान्यावर जवळजवळ 750 कोटी रुपयेचं अवाढव्य अवाजवी कर्ज आहे. चुकीच्या मॅनेजमेंटनं, चुकीच्या निर्णयानं, चुकीच्या एक्सपान्शनमुळं आणि एक्सपान्शनला झालेल्या दिरंगाईमुळं हा कारखाना भविष्यात अडचणीत अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण कराड तालुक्यातले कार्यकर्ते यांच्या ताब्यामध्ये सह्याद्री कारखाना देऊया. तुमचा कारखाना आहे, माझा कारखाना आहे, आपले कारखाने नवीन आहे आणि आपण आपले कारखाने चालवू. इथं सह्याद्रीमध्ये परिवर्तन करताना निवास थोरात त्या ठिकाणी सभासदांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतोय. जवळजवळ 2200-2300 सभासद ज्यांना विद्यमान चेअरमननी मताचा अधिकार नाकारला होता, अपूर्ण शेअर्स म्हणून यादी वेगळी दिली होती, त्या यादीला मंजूर करून आणायचं काम निवास थोरातांनी केलं. नडशी हे कारखान्याच्या जवळचं गाव आहे. निवास थोरात जिल्हा परिषदमध्ये एक चांगलं काम केलेलं नेतृत्व आहे. कराड तालुक्यातील सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं एक नेतृत्व आहे आणि अशा नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आपण सह्याद्रीचं पॅनल टाकूया. आता तुम्ही आमदार आहात, मी जिल्हाध्यक्ष आहे. आपण सगळ्यांनी या दोघांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहावं अशी भूमिका मी मांडली. म्हणून मी शेवटपर्यंत सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत कधीच लक्ष घातलं नाही. घडामोडी घडत गेल्या. निवास थोरात अग्रेसिव्ह आहेत, पॅनल टाकतायत म्हणून त्यांना तिथं डॅमेज करायचं म्हणून त्यांच्यावर बँकेच्या अपात्रतेचा आणि त्या माध्यमातून त्यांचा अर्ज बाद करण्यासाठी राजकीय दबाव टाकला गेला. आम्ही समजू शकतो की विद्यमान चेअरमन तसे करणार, त्यांच्या विरोधात आम्ही लढतोय, आम्ही समजू शकतो. परंतु कुंपणच शेत खात होतं. त्याप्रमाणे ज्यांना आम्ही गेल्या 4 महिन्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाच्या पदावर बसवलं, आमदार म्हणून निवडून दिलं, त्यांनी त्याच आमदारकीची ताकद वापरून निवासचा अर्ज या ठिकाणी खालच्या लेवलला बाद केला. परंतु निवासनं न्यायालयीन लढून जे खरं आहे ते खरं आहे, त्या ठिकाणी कमिशनर ऑफिसला त्यांचा अर्ज मंजूर झाला आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर पर्याय नाही म्हणून निवासच्या बरोबर वाटाघाटीच्या चर्चा केली. आमचं मत होतं तुम्ही सगळा निर्णय कराड तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्यावर सोडायला पाहिजे होता. कारण जवळजवळ 23,000 मतदान हे कराड तालुक्यातलं आहे आणि बाकीचं मग 8-9-10 हजार मतदान हे इतर तालुक्यातलं आहे. म्हणून सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा ह्या कराडकरांचा आहे आणि म्हणून निवासचा पाठीमागं आम्ही सगळ्यांनी थांबायचा निर्णय घेतला. एवढ्यातच भागलं नाही, वाटाघाटीमध्ये अंतिम क्षण आला आणि जशी निवासवर कोर्टामध्ये केस दाखल झाली तशा परत वाटाघाटी बंद झाल्या. परंतु कोर्टानं काही निर्णय दिला नाही आणि आता निवडणूक लागलेली आहे. निवास थोरातांचं नाव बॅलेट पेपरवर आहे, निवडणूक पत्रिकेवर आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की याचा निकाल निवडणुकीनंतर काय लागल तो लागल. परंतु आज कारखाना सांभाळायला, कारखान्याचं नेतृत्व करायला निवास थोरातसारखा एक कराड तालुक्याचा सुपुत्र सक्षम आहे असं आम्हाला वाटल्यानंतर मी आणि रामकृष्ण वेताळ साहेबांनी निर्णय घेतला की राजकारण पलीकडे ठेवून कराडकरांच्या स्वाभिमानाच्या अस्मिता जपण्यासाठी आम्ही दोघांनी यांच्या पाठीमागं आणि आमचे नेते भीमराव काका पाटील कोरेगावचे यांनी यांच्या पाठीमागं ताकद उभी करायचा
निर्णय घेतला. त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही बघितलं आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या बरोबर विद्यमान आमदारांच्या अनेक बैठका झाल्या. तुम्हीच त्याचे रखानेच्या रखाने पेपरमध्ये छापून दिले आणि त्यांच्या समोर ज्यावेळी तडजोडी झाल्या त्यावेळी कुणालाही न्याय मिळेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. अनेक उमेदवारी अशा आहेत की ज्या ठिकाणी विधानसभेला आमच्या विरोधात मतदान केलेले अनेक उमेदवार त्या पॅनलमध्ये उभे राहिलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी स्वाभिमानाला कुठेतरी ठेच पोहोचते. म्हणून अर्ज काढायच्या दिवशी 10 मिनिटामध्ये त्या ठिकाणी सगळ्या कराडकरांनी निर्णय घेतला आणि या अन्यायाविरोधात ताठ मानेनं उभं राहायचं आणि लढायचं ठरवलं. आणि म्हणून आज आम्ही सगळेजण या ठिकाणी निवास थोरातच्या पाठीमागं ठामपणे आहोत. एवढंच सांगायला आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि मला खात्री आहे की सह्याद्री कारखाना कराडकर मोठ्या मनानं निवास थोरातांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी परिवर्तन करून या पॅनलच्या ताब्यात देतील. आणि पॅनल निवडून आल्यानंतर जे काही कामगारांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, जे न्यायिक प्रश्न आहेत, जे काही कारखाना अडचणीत आहे तो अडचणीतनं बाहेर काढून कामगारांना शेतकऱ्यांना न्याय देऊन या ठिकाणी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नजरेमधला जो अपेक्षित कारखाना आहे, जो सह्याद्री पॅटर्न पहिला नावाजला जायचा, तो सह्याद्री पॅटर्न परत एकदा ताट मानेनं त्या ठिकाणी चांगलं काम करून या ठिकाणी या पॅनलच्या माध्यमातून दाखवलं जाईल. एवढंच या ठिकाणी सांगतो. मी आपल्या माध्यमातून कराड तालुक्यातील आणि इतर तालुक्यातील सर्व सभासद बंधूंना विनंती करेन की खरं काय खोटं काय याच्या सगळ्या चर्चा झाल्या पाहिजेत, याच्या सगळ्या माहिती आपण घेतल्या पाहिजेत. आणि निवास थोरातांच्या नेतृत्वाखाली उभं असलेलं स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल, या परिवर्तन पॅनलला आपण भरघोस मताने निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि मी थांबतो.